माझे ते गुण आहेत की सेवा करणं, दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्यांना प्रेम देणं, हे तिच्यात गुण आहेत. ओके. त्यामुळे हा माझा जीवनपट आहे. त्यानंतर मग तुमची स्वामी सेवा ही कधी सुरू झाली? म्हणजे असं लाईफमध्ये कोणता फेज आला जिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही जास्त सेवा स्टार्ट केली स्वामींची? श्री स्वामी समर्थ. माऊलींबद्दल सांगायचं तर काही शब्दच अपुरे पडतील. आपण कोण आहोत रे बोलणारे. म्हणजे ना, पहिलं तर परमात्मा आपल्यातला मीपणा पूर्ण नष्ट करून टाकतो, पूर्ण. आणि त्यांच्याबद्दल सांगत तुला लहानपणापासूनच मी सांगितलं की ते दत्तांची आरती आवडायची मला. पण 2016 बाबा वारले ना, ते ही वॉज माय हिरो. पण ना कुठेतरी बॅक ऑफ द सबकॉन्शियस माइंडमध्ये ना माझ्या ती पोकळी निर्माण झाली. ओके. की काहीतरी हरवलंय, काहीतरी गेलंय. आणि त्याच पिरियडमध्ये ना मी इतकी लो फेममध्ये गेली ना की डिप्रेशनची फर्स्ट स्टेज होती 2017. मग मला एक आजार पण डिटेक्ट झाला. मग मी म्हटलं की मला वडिलांची खूप आठवण आलेली, कारण ते होते म्हणजे मला एक ना मॉरल सपोर्ट होता. येस, तू बिंदास लढ, मी आहे. आणि तिथे डिप्रेशनच्या स्टेजला मग काय करावं, कसं करावं. आणि त्याच पिरियडमध्ये माझी चुलत सासू आहे, तर तिने मला सांगितलं की ती मला नेहमी गाईड करायची. तर तिने मला दत्तप्रभूंचं मार्गदर्शन केलं. म्हणजे आपल्याला ना जो स्वामींचा मार्ग दाखवतो तो सद्गुरूंपेक्षा कमी नसतो आपल्यासाठी. करेक्ट. तर तिने जो मार्ग दाखवला, ती मला एवढंच म्हटली की ती श्री गुरुदेव दत्त म्हणत राहा, नामस्मरण घेत राहा. तर मला माहीत नाही, पण आपले कर्म असतात कळत नकळत. म्हणजे कर्म आपले कसे होतात, काया, वाचा आणि मनसा. तर ते कळत नकळत आणि जाणून बुजून पण केलेत आपण बरेच कर्म. करेक्ट. ते आणि ते कर्मचे भोग, मग तो कदाचित माझा पॅच होता, बॅड पॅच. आणि मग ती म्हणते की तू असं कर, ठीक आहे. सुरू केलं. आणि त्याच पिरियडमध्ये मित्र एक आहे, त्याने मला सांगितलं की अगं ना तू मेडिटेशन स्टार्ट कर. आणि मग तेव्हा म्हणजे माझा स्वभाव पूर्णपणे वेगळा. मेडिटेशन म्हणजे स्थिरता, ठीक आहे, मनाशी संवाद. आणि माझा स्वभाव ह्याच्या अपरोक्ष, चंचल. करेक्ट. एका जागेवर मी बसणार नाही, एका जागेवरून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, असा माझा स्वभाव होता. तिथून डायरेक्ट मेडिटेशन. माय गॉड, हा फार म्हणजे न पचणारा विषय आहे. पण तो म्हटला की तू प्रॅक्टिस सुरू कर. आणि 2017 20 मिनटं सकाळी, 20 मिनटं संध्याकाळी, असं मग मी मेडिटेशन सुरू केलं. आणि ओव्हर द पिरियड हळू ते जाणवायला लागलं की काहीतरी बदलतंय. मनाची स्थिरता निर्माण होते, मन शांत होतंय. आपण ह्या आयुष्यामध्ये जेव्हा ना, आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो तो आपण स्वतःच, ठीक आहे. आपलं मन, सैरावैरा सुटलेलं मन, त्याला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं, ठीक आहे. मग त्यामुळे तुम्हाला ना हळू ना समजत जातं, उमजत जातं ना, ज्ञान मिळत जातं. ते तुम्हाला पुस्तकाने नाही मिळणार आणि कोणी सांगूनही मिळणार नाही. ते तुमचं ज्ञान तुम्हालाच तुमच्याशी कडून मिळतं. मग मी विचार केला की अरे हे ध्यानाने तर चांगलं होतंय, जरा बरं वाटतंय. मग माझ्या ना डिप्रेशनचे, मी तुला सांगते, त्या आजारामुळे मला ना गुडघ्याला, जॉईंट्सला दुखायचं, पेन व्हायचा, पेन किलर खायचे. आणि मी कबड्डी प्लेअर असल्यामुळे स्पोर्ट्स, फिटनेस, योगा, जिम हा माझा क्रेज. म्हटलं परत जिम चालू करूया, थोडा वर्कआउट. मग थोडासा स्टेबिलिटी आली. आणि तेव्हा माझं नामस्मरण स्वामींचं चालू होतं. पण स्वामी नाही, श्री गुरुदेव दत्त. लक्षात घे, स्वामींनी त्यांचं गुरुपद माझं गुरुपद कधी घेतलं. ते 17 झाले, मग मेडिटेशन चालूच होतं, रुटीन चालू होतं. आणि 18 मिस्टरांनी सांगितलं की ना माझ्या दिराकडे अमेरिकेमध्ये त्यांच्या बायकोची जी डिलिव्हरी त्याच्या, तर तुला जायचंय, कारण अमेरिकेमध्ये मेड वगैरे खूप भयानक महाग आहे, खूप महाग आहेत. तर सासूबाई काय जाऊ शकत नाही शरीरामुळे. आणि मग कदाचित नवरा म्हणतो की मला जावं लागेल. म्हटलं तू जाऊन काय करणार. मग तिथे मी डिसिजन घेतले की आपण जाऊया. आणि तिथे स्वामींनी माझं
प्रारब्ध माहिती आपलं कर्म शुद्धीकरणाचं आणि कर्मसंचित चांगल्या कर्माचं संचित वाढवायचं, तिथून ती सुरुवात झाली. आणि तो म्हणजे पहिलेपासून होतं मला की चांगलं असं करायचं मदत करायची, तो एक भाग होता. पण जेव्हा तिकडे गेले आणि त्यामध्ये 1 महिना होते, शंकर महाराजांचं एक पुस्तक वाचायला घेऊन गेलेले मी त्यांच्याकडे. 1 महिना झाला पुस्तक वाचत शेवटचे 3 दिवस मी जेव्हा भारतात परत येणार होते तेव्हा मला ना पुस्तक संपलं आणि स्वामींची ओढ लागली. तर मन म्हणतंय अरे नाही हे आपल्याच्याने नाही होणार, आपण कुठे हे केलंय, आपल्याला काय माहिती, आपल्या घरी पण नाही, कोण नाही, काय नाही. तर मी ते स्वीकृती नाही दिली मनाला. आणि तरी एक मन म्हणते अरे असं असेल तर कसं. मग एक म्हणायला लागलं की आपल्या सोसायटीमध्ये सुशील कुलकर्णी म्हणून त्याच्या घरी स्वामींच्या पादुका जातात, म्हणजे आहेत. तर त्या पादुकांचं दरवर्षी त्यांचं ते पादुकांचं पूजा वगैरे होते आणि एक मस्त भंडारा असतो त्यांचा. तर मी विचारलं स्वामी हा भंडारा मला मिळेल का. मला तर वाटलं नव्हतं की तो मिळेल, पण स्वामींची अशी कृपा की मला ते आता ते नीटसर आठवत नाही, 18 तारीख की 20 तारीख, मी 18 तारखेला आले आणि 20 तारखेला त्यांच्या घरी तो स्वामींच्या पादुकांचा सोहळा होता. आणि मी काय आनंद, अरे मला कार्यक्रम मिळाला, तो पादुकांचा सोहळा मिळाला. आणि त्याच ह्यामध्ये स्वामींनी आमचा एक दत्त परिवार तयार केला. ठीक आहे. आणि त्या दत्त परिवारामध्ये दर गुरुवारी सगळे कुणाच्या घरी भेटतात, आज ताग आहेत, कुणाच्या घरी भेटतात आणि नामस्मरण करतात. स्वामींचा जप केला जातो, स्वामींचा तारक मंत्र म्हटला जातो, स्वामींचा गजर केला जातो, श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आणि द रिझन बिहाइंड इट की एक माणूस जेव्हा साधना करतो त्याचे व्हायब्रेशन्स, आणि जेव्हा 15 किंवा 20 लोक एकत्र येऊन मेडिटेशन करतात त्याचे व्हायब्रेशन्स ते खूप हाय लेवलचे असतात. आणि ते व्हायब्रेशन्स तुमच्या अवतीभोवतीचा परिसर आहे ना पूर्ण सकारात्मक करतात. आणि म्हणून म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांना पण सांगेन की तुम्हाला जितकं सामूहिक नाम सोहळ्यामध्ये जाता येईल ना तेवढं तुम्ही राहा, कारण तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कारण तो नाम सोहळा किंवा ते नाम ते व्हायब्रेशन्स तुम्हाला जपतात. ठीक आहे. मग तो परिवार निर्माण झाला, मग आमचं असं सगळं सुरू झालं. आणि स्वामींना मी 2018 मध्ये सांगितलं होतं, आता आला विषय तो की स्वामींची आपल्यावर इतकी कृपा असते ना, म्हणजे त्यांनी ती लगेच. मग तो सोहळा झाला, ते परिवार तयार झाला आणि मी रात्री बसले होते अशीच जरा अंधारा खोलीत, बाबांची आठवण येत होती, टेन्शन. तर डोळे बंद होते, अंधाऱ्या रूम होता आणि ना स्वामींचं दर्शन झालं. म्हणजे दिसले ते मला. आणि मला लक्षात आलं की आपल्याला तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू करायची. आणि ते आत्मज्ञान स्वामींनी म्हणजे आतूनच काढलं की सेवा सुरू करावी. मग ती सेवा सुरू झाली. आणि मग सेवा सुरू करताना मग सेवेमध्ये सगळ्यात पहिली पूजा येते तुमची मानस पूजा असते, मनाने. कारण तुमचा कुठल्याही विषयासाठी भाव हा महत्वाचा असतो. मनातला स्वच्छता. म्हणजे तू एखाद्याला मदत करतोस तर तू कुठल्या भावाने करतोयस. हा सागरला मी मदत करतोय तर काहीतरी त्याच्यामध्ये हेतू आहे का मागे. तर तो हेतू देवाला कळतो. तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न करा, तुम्ही देवापासून लपूच शकत नाही. तुमची कूटनीती, कपटनीती, स्वच्छता, काहीही भाव असेल तो परमेश्वराला कळणारच आहे. आणि हे तुमच्या मनालाही माहिती असतं की मला काहीतरी मिळणार आहे म्हणून मी ही गोष्ट करतोय. हा, पण ती अपेक्षा कधीच ठेवायची नाही. श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्म करा पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका, त्या फळाला तुम्ही अटॅच नका राहू.